इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट बेटा? इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. वा, मग या कन्सेप्टचा अर्थ काय? मीन्स दिस कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बेस्ड ऑन द इलेक्ट्रॉन. बेस्ड ऑन द इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन वरती आधारित आहे. थोडी माहिती आपण बघूया, थोडी. चला, मग इलेक्ट्रॉन समजण्यासाठी मी काही एक्झाम्पल्स घेतोय. समजा ए नावाचा एटम आहे. ए, उसके पास 9 इलेक्ट्रॉन्स है और उसको हम इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन लिखेंगे 2/7. मीन्स क्या होगा? ये जो एटम ए है उसका ये होगा न्यूक्लियस और ये होंगे उनके ऑर्बिट्स. न्यूक्लियस में जितने इलेक्ट्रॉन है उतने प्रोटॉन्स होंगे. सो यहां पे 9 प्रोटॉन्स होंगे. और फर्स्ट ऑर्बिट में 2 इलेक्ट्रॉन एंड सेकेंड ऑर्बिट में कितने इलेक्ट्रॉन्स बेटा? 7 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट है. इथं आपल्याला लक्ष द्यायचंय, जेवढे प्रोटॉन्स आहेत तो प्रोटॉन वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन वरती असतो निगेटिव्ह. टोटल चार्ज याचा झाला 0. म्हणून याला आपण बोलतो न्यूट्रल ॲटम. न्यूट्रल ॲटम. ओके, न्यूट्रल ॲटम. नाउ आता काय झालं बघा. सपोज या ए ॲटमनी लक्ष द्या अगोदर, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. एक इलेक्ट्रॉन काय केला बेटा? ऍक्सेप्ट केला. मग काय होणार आहे बघा. याचा हा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन तर किती राहणार आहेत? 9 प्रोटॉन. पण आता इलेक्ट्रॉन किती झाले? हे पहिल्या ऑर्बिट मधले 2 आणि त्याने एक घेतला म्हणजे किती झाले? होते किती? 7. आता किती झाले? 8. 1 2 3 4 5 6 7 8. सोपं आहे. मग आता आपण याच्याकडे बघूयात. याच्याकडे प्रोटॉन किती आहेत? 9 आणि इलेक्ट्रॉन किती झाले बेटा? 10 इलेक्ट्रॉन. प्रोटॉनचा चार्ज प्लस, इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस. मग -10 प्लस 9 उत्तर किती आलं तुमचं? -1. लक्ष द्या. आता याच्या उलट समजा या ॲटमनी यस बघा एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. काय केला? डोनेट केला. डोनेट केला म्हणजे दिला. मग दिल्यावर काय होणार आहे? याच्या न्यूक्लियस मध्ये 9 प्रोटॉन्स राहतील. प्रोटॉन चेंज नाही होणार. मग एक इलेक्ट्रॉन दिला. हे पहिल्या ऑर्बिट मध्ये 2. आता दुसऱ्या ऑर्बिट मध्ये बघा किती इलेक्ट्रॉन होते त्याच्या ओरिजिनल ॲटम मध्ये? 7. बरोबर आहे. पण एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्याकडे किती होतील? 6. बरोबर आहे. मग आता बघूयात प्रोटॉन किती आहेत बाळा? 9. इलेक्ट्रॉन किती झाले? 8. प्रोटॉनचा चार्ज प्लस, इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस. उत्तर काय आलं तुमचं? +1. +1 means what I am saying, the electrons are present in an atom when that electrons are transferred, means they can be accepted or they can be donated. Then the atom will destroy and it converts into the iron. Ions are formed when number of protons and number of electrons are imbalanced. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले
की निगेटिव्ह चार्ज वाढतो म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. इलेक्ट्रॉन डोनेट केले, दिले की इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो म्हणजे तो काय झाला पॉझिटिव्ह आयन. सो हे आपल्याला इथे थोडं समजलं पाहिजे. थोडं हे बेसिक आहे. मी आता आपण पुढे आपल्या कन्सेप्ट कडे जाऊया. ठीक आहे. मग व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं चला बघूया. So electronic concept based on the electron. So first let us start. What is oxidation? What is oxidation? So oxidation is the process. Oxidation is the process in which what will happen? बघूया. In which लक्षात ठेवा. In which electrons are donated. इलेक्ट्रॉन काय केले डोनेट केले म्हणजेच इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट. इलेक्ट्रॉन काय झाले लॉस झाले. और काय इलेक्ट्रॉन्स आर डिक्रीजेस. इलेक्ट्रॉन डिक्रीज झाले. That process is called as the oxidation. That process is called as the oxidation. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. So what is oxidation? Oxidation is the process in which electrons are donated or electrons are lost or electrons are decreases by the atom. चला मग फॉर एक्झाम्पल बघा. मी लिहिला Na सोडियम आहे हा न्यूट्रल आहे. यानी इलेक्ट्रॉन दिला म्हणजे याच्यावर चार्ज कोणता आला Na प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. नाउ हा जो इलेक्ट्रॉन इथं लिहिलेला आहे तो प्रोडक्ट मध्ये लिहिला. प्रोडक्ट मध्ये लिहिला म्हणजे ते इलेक्ट्रॉन डोनेट केला. फॉर एक्झाम्पल आता दुसरं एक्झाम्पल घेतलं मी बघा. मॅग्नेशियम कन्वर्टेड इनटू Mg प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. किंवा मी असं लिहिला Mg प्लस कन्वर्टेड इनटू Mg प्लस 2 प्लस 1 इलेक्ट्रॉन. आता या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत या प्रोसेस मध्ये या रिएक्शन मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन कुठे दिसतात बघा. इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडला दिसतात. प्रोडक्ट साइडला दिसतात म्हणजे हे इलेक्ट्रॉन डोनेट झालेले आहेत. हे इलेक्ट्रॉन डोनेट झालेले आहेत हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. म्हणजे ज्या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट होतात त्याला आपण बोलणार ऑक्सिडेशन. मग आता व्हॉट अबाउट रिडक्शन? व्हॉट अबाउट रिडक्शन? व्हॉट अबाउट रिडक्शन? चल काय नाही कुकरचा आवाज येत होता शिट्ट्यांचा. गॅस बंद करून आलो. ओके करावं लागतं घर आहे. चल रिडक्शन. सो व्हॉट इज रिडक्शन? याच्या उलट. सो रिडक्शन इज द प्रोसेस in which काय होणार बेटा in which electrons are काय accepted बरोबर आहे किंवा electrons are gained म्हणजे मिळाले or you can say electrons are काय होणार increased म्हणजे वाढले इलेक्ट्रॉन वाढले. त्या प्रोसेसला आपण बोलणार आहे रिडक्शन. फॉर एक्झाम्पल बघा आता क्लोरीन दादा याने एक इलेक्ट्रॉन घेतला तर त्याचा चार्ज काय होणार आहे Cl मायनस. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे हा रिएक्टंट साइड मध्ये म्हणजे तो घेतला ऍड झाला गेन झाला. उदाहरणार्थ दुसरा घेतला O प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स O मायनस 2. मग या प्रोसेस मध्ये जर आपण पाहिलं बेटा हे जे इलेक्ट्रॉन दिसत आहेत ना दीज इलेक्ट्रॉन्स आर इन रिएक्टन्स
रिएक्टंटला आहेत म्हणजे या इलेक्ट्रॉनला आपण काय केलेलं आहे ऍक्सेप्ट केलेलं आहे. इथं हे समजलं पाहिजे. म्हणून मी जनरल असं विद्यार्थ्यांना सांगतो इफ वी ऑब्झर्व इलेक्ट्रॉन्स in product side means these electrons are donated and that process is the oxidation process. मग आता if you observe the electron in the reactant side means these electrons are accepted means that process is the reduction. चला मग आता बरेच जण म्हणायला लागले काय म्हणायला लागले हे इथं दिसतंय म्हणून डोनेट म्हणून ऑक्सिडेशन, हे रिएक्टंट मध्ये आहे म्हणून हे रिडक्शन, एवढी ही कन्सेप्ट झाली. पण सर ही नेमकं तुम्ही प्लस हे 2 कुठून आलं, इथे 1चं 2 झालं, ही Cl निगेटिव्ह होता ती पॉझिटिव्ह झाला वगैरे वगैरे हे आपण पुढे वगैरे लक्षात आलेलं. चला मग मी आणखीन एकदा रिवाइज करतो. व्हॉट इज ऑक्सिडेशन अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट डिपेंड्स और बेस on the electrons, hence that is called as electronic concept. So what is oxidation? Oxidation is the process in which electrons are donated or electrons are lost or electrons are decreases. या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करायचे. बघा हा ऍटम आहे, या ऍटमने इलेक्ट्रॉन दिला आहे कशावरून ठरवलं, कारण हा इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडला आहे. मग इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, मग प्लस पॉझिटिव्ह आला. आता हे कसं आहे याची ट्रिक आहे मी सांगतो तुम्हाला. इथं पण बघा मॅग्नेशियम त्याने इलेक्ट्रॉन दिला प्लस चार्ज आला, इलेक्ट्रॉन दिला म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे. आता हा मॅग्नेशियम प्लस चार्ज आहे, त्याने इलेक्ट्रॉन दिला मग +2 कसा आला हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हॉट अबाउट द रिडक्शन? So reduction is the process in which electrons are accepted or electrons are gained or electrons are increased. That process is called as the reduction. आणि या दोन्ही डेफिनेशन साठी ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉन प्रोडक्ट मध्ये असतील तर ते डोनेटेड असतात म्हणजे ती प्रोसेस ऑक्सिडेशनची असते. इलेक्ट्रॉन जर रिएक्टंट मध्ये असतील तर त्याचा अर्थ ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले म्हणजे ती प्रोसेस कोणती असणार आहे तुमची रिडक्शनची. ठीक आहे बेटा. आता मी हे चार्जचं थोडं सांगतोय, ठीक आहे. मराठी पाऊल पडते पुढे. अय मराठी मुलांनो, तुमचं पाऊल पुढं पडलंच पाहिजे. मी आहे, केमिस्ट्री सारखा सोपा विषय कुठलाच नाही. चला आता मी काय करतोय बघा. हा काय करायचं तर पहिल्यांदा आपल्याला बघायचंय जर इलेक्ट्रॉन डोनेट झाले मग प्रश्न विचारायचा किती डोनेट झाले, किती इलेक्ट्रॉन डोनेट झाले. अगदी मराठी झाले ना. मग इलेक्ट्रॉन डोनेट झाले की लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यामुळं त्याचा चार्ज जो काही आहे तो वाढतो. मग पुन्हा आला कितीने चार्ज वाढतो, बरोबर आहे. मग कितीने वाढतो? जेवढे इलेक्ट्रॉन तुम्ही डोनेट केले, जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट झाले तितक्याने चार्ज वाढतो. याच्या एवढं सोपं काहीच नाही.
आता पुढचं तुम्हाला चार्ज वगैरे काय नाही, 2 मिनिटाचा खेळ आहे, 2 मिनिटाचा. पुढचा, जर इलेक्ट्रॉन काय झाले सांगा, ऍक्सेप्ट झाले, हा तर प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारायचा किती ऍक्सेप्ट झाले, किती ऍक्सेप्ट झाले, बरोबर आहे. मग जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले तर लक्षात ठेवायचा त्याचा जो काही चार्ज आहे, त्याचा जो काही चार्ज आहे, चार्ज इथं कमी करायचा आहे, चार्ज कमी करायचा आहे. कितीने कमी करायचा, कितीने कमी करायचा, मराठीमध्ये कितीने कमी करायचा प्रश्न पडला ना, तर जेवढे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले तेवढ्याने, जेवढे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले तेवढे इलेक्ट्रॉन आपल्याला तेवढ्याने चार्ज कमी करायचा आहे. डोक्यात ठेवा, 2 मिनिटाची ट्रिक आहे. हा, इलेक्ट्रॉन डोनेट झाले, किती डोनेट झाले ते बघायचं. इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यामुळे चार्ज 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 काय होणार आहे तुमचं, वाढणार आहे. पण किती न वाढणार आहे, किती न वाढणार आहे, तर जेवढे इलेक्ट्रॉन तुम्ही डोनेट केले तेवढ्यानी, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला, चार्ज 1 ने वाढवायचा आहे. 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 2 ने चार्ज वाढवायचा आहे. 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 3 ने चार्ज वाढवायचा आहे. याच्या उलट इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट झाले तर तिथे लक्षात ठेवायचं आहे चार्ज तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि कितीनं कमी करायचं आहे, जेवढे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले तेवढ्यानी तो चार्ज आपल्याला कमी करायचा आहे. चला मग एक्झाम्पल घेतले की आपल्याला हे लक्षात येईल. चला मी तर ट्रिक लिहितो. इलेक्ट्रॉन डोनेट झाले तर चार्ज चार्ज वाढवा, आणि जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले तर चार्ज चार्ज कमी करा, है ना. कितीनं कमी करा, जेवढ्याने ट्रान्सफर झाले तेवढ्याने. चला आता बघ, मी तर काय इक्वेशन्स लिहितो बेटा, इक्वेशन्स लिहितो. Na कन्वर्टेड इनटू, है ना. मी इथं 1 इलेक्ट्रॉन दाखवला, मी लिहिला Mg एरो, मी इथं 2 इलेक्ट्रॉन दाखवले. मी इथं लिहिला Al, मी लिहिला 2 इलेक्ट्रॉन्स. मी लिहिला Al प्लस, है ना, यानी 1 इलेक्ट्रॉन दिला. मी लिहिला Mg प्लस, आणि याने समजा 2 इलेक्ट्रॉन दिले, है ना. किंवा मी लिहिला Cr क्रोमियम प्लस 2, आणि याने 1 इलेक्ट्रॉन दिला. बघा, लक्ष द्या, आता लक्षात ठेवा. सोडियम आहे, याच्यावर चार्ज किती आहे, 0 आहे. हा इलेक्ट्रॉन दिसतोय प्रोडक्टला, म्हणजे दिला. किती आहे इलेक्ट्रॉन, 1. मग या सोडियमचा चार्ज काय होणार, वाढणार. कितीने वाढणार, 1 ने, म्हणजे काय येणार इथं प्लस. आता या एक्झाम्पल मध्ये याचा चार्ज किती आहे, काहीच नाही, म्हणजे किती असतो, 0. या बिचाऱ्याने किती इलेक्ट्रॉन दिले, 2. मग याचा चार्ज कितीनं वाढवणार तुम्ही, कितीनं, 2 ने, म्हणजे किती आला, +2. आता बघा, अल्युमिनियमने किती इलेक्ट्रॉन दिले, 2 इलेक्ट्रॉन दिले, बरोबर आहे. मग अल्युमिनियमचा चार्ज किती आहे, 0. 2 ने वाढवा, म्हणजे अल्युमिनियमचा चार्ज किती झाला तुमचा, +2. आता इथं अल्युमिनियम ऑलरेडी +1 चार्ज आहे, त्याने 1 इलेक्ट्रॉन दिला. मग 1 ने चार्ज वाढवायचा आहे किती, 1. मग किती होणार इथं, Al+2, 1 ने वाढवला. आता इथं बघा, मॅग्नेशियमचा +1 चार्ज ऑलरेडी आहे, त्याने अजून 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे याचा चार्ज 2 ने वाढणार आहे, म्हणजे आहे किती, 1. 2 ने वाढवला किती झाला, 3. म्हणजे याचा चार्ज झाला Mg+3. आता हे एक्झाम्पल बघा, क्रोमियमचा चार्ज किती आहे, +2 आहे. चार्ज टोकुऱ्यावर दिसतो ना आपल्याला. याने 1 इलेक्ट्रॉन दिलाय, किती इलेक्ट्रॉन, 1. मग आपल्याला काय करावं लागेल, 1 ने वाढवावं लागेल, म्हणजे काय होईल, Cr+3. मग थोडक्यात जर तुम्ही बघितलं, दोन्ही बाजूचा चार्ज आपण बॅलन्स करत असतो. आता हे एक्झाम्पल मी असे दिले, समजा बघा, फॉर एक्झाम्पल
Fe plus converted into Fe plus 3. उदाहरणार्थ मी दिला Mg converted into Mg plus 2. आता इथं आपण बघूयात है ना, H converted into H plus, किंवा आपण घेतला Ag converted into Ag plus, किंवा मी घेतला Ca converted into Ca plus 2, किंवा मी घेतला Al plus converted into Al plus 3. आता आपल्याला इलेक्ट्रॉन पण बॅलन्स करता आले पाहिजे, बरोबर आहे. मग आता याला साधी ट्रिक बघा. याचा चार्ज किती आहे? 1. किती झाला? 3. चार्ज वाढला कितीने वाढला? 2 ने. म्हणून 2 इलेक्ट्रॉन आपल्याला काय करावं लागतील? इथे ऍड करावं लागतील, 2 इलेक्ट्रॉन. सिंपल आहे. किंवा तुम्ही असंही समजू शकता, इकडे चार्ज 1 आहे, इकडे चार्ज किती आहे? +3 आहे, बरोबर आहे. मग बॅलन्स करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. इथं बघा, आता इथं मॅग्नेशियमचा चार्ज किती आहे? 0 झाला, किती? +2. चार्ज कितीने वाढला? 2 ने वाढला. चार्ज वाढला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कुठे ऍड करावे लागतील आपल्याला? प्रोडक्ट साइडला. चला इथं बघा, हायड्रोजनचा चार्ज किती आहे? 0. किती झाला? +1. वाढला कितीने वाढला? 1 ने वाढला, म्हणून 1 इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडला ऍड करायचा आहे. ऍल्युमिनियमचा चार्ज किती आहे? 0. किती झाला? 1 झाला. कितीने वाढला? 1 ने वाढला. 1 ने वाढला म्हणून 1 इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडला ऍड करायचा आहे. कॅल्शियमचा चार्ज किती आहे? 0 झाला, किती? +2. म्हणजे चार्ज वाढला कितीने वाढला? 2 ने वाढला, म्हणून 2 इलेक्ट्रॉन आपल्याला या प्रोडक्ट साइडला ऍड करायचे. इथे बघा, ऍल्युमिनियमचा चार्ज किती आहे? प्लस झाला, किती? +3. वाढला कितीने वाढला? 2 ने वाढला. 1 चा 3 झाला म्हणजे 2 ने वाढला, म्हणून हे इलेक्ट्रॉन आपण प्रोडक्ट साइडला ऍड करायचे आहे. कळते सगळ्यांना? 100%, काही डाऊट नाहीये. मग आता आपण रिडक्शनचं एक्झाम्पल बघूया. रिडक्शनचं रिडक्शन मध्ये आपण इलेक्ट्रॉन हे रिएक्टंट साइडला ऍड करणार आहे. उदाहरणार्थ चला बघूया. Cl +1 इलेक्ट्रॉन है ना, O +2 इलेक्ट्रॉन है ना. मी घेतला O -+1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर आपण समजा असा घेतला S +1 इलेक्ट्रॉन है ना, किंवा आपण घेतला Br +1 इलेक्ट्रॉन. काय होणार आहे बघा. त्यानंतर आपण घेतला याने समजा 2 इलेक्ट्रॉन घेतले तर काय होणार, किंवा N-1 आहे त्याने 3 इलेक्ट्रॉन घेतले तर काय होणार, हे आपल्याला बघायचं आहे. हे एक्झाम्पल आहे बरं का, हे प्रत्यक्षामध्ये नायट्रोजनचा चार्ज वगैरे बघू नका, आपण समजण्यासाठी. मग आता विचार करायचा, क्लोरीनचा चार्ज किती आहे? 0. त्याने 1 इलेक्ट्रॉन घेतला, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे चार्ज कमी होणार आहे. कितीनं कमी होणार आहे? जेवढे इलेक्ट्रॉन घेतले तेवढ्यानी. आता बघा, क्लोरीनचा चार्ज किती आहे? 0, बरोबर आहे. कमी करायचा आहे कितीनं? एका इलेक्ट्रॉननी, म्हणजे उत्तर किती आलं? -1. म्हणजे क्लोरीनचा चार्ज किती आला तुमचा? -1. आता इथं बघा, ऑक्सिजनचा चार्ज किती आहे? 0. 2 इलेक्ट्रॉन घेतले कशावरून? रिएक्टंट साइडला आहेत. मग त्याचा चार्ज कमी होणार आहे कितीने? 2 ने. ऑक्सिजनचा चार्ज किती आहे? 0. -2 ने कमी करा, उत्तर आलं -2. म्हणजे ऑक्सिजनचा चार्ज किती आला? +-2. आता इथं बघा, ऑक्सिजनने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे ऑक्सिजनचा चार्ज कमी होणार. कितीने कमी होणार? 1 ने. मग याचा चार्ज आहे किती? -1. घेतले किती? 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 ने कमी झाला, म्हणजे चार्ज किती आला? -2. ऑक्सिजनचा चार्ज -2. आता ह्या थर्ड एक्झाम्पल मध्ये लक्षात येईल. मग सल्फरचा चार्ज किती होणार आहे? -1. इथं किती होणार आहे? ब्रोमीनचा चार्ज -1. इथं नायट्रोजनचा सांगा बरोबर. आता
घेतले म्हणून -2. आता इथं बघा ह्याचा -1 चार्ज आहे, त्याने 3 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे 3 न कमी होणार म्हणजे मायनस, म्हणजे उत्तर किती आहे तुमचं? नायट्रोजनचा चार्ज -4. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग इलेक्ट्रॉन दिले तर चार्ज काढता आला पाहिजे, चार्ज दिलं तर आपल्याला ते बॅलन्स करता आलं पाहिजे, हे इथे समजलं पाहिजे. मग आपण आता या सगळ्यांची ट्रिक समजल्यानंतर हे चार्ज कसे बॅलन्स केले है ना, इलेक्ट्रॉन कुठे ऍड करायचे ते आपण बघितलेलं आहे. मग जर इलेक्ट्रॉन झाले तर चार्ज वाढवायचा आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले तर चार्ज कमी करायचा आहे. आता दुसरी ट्रिक आहे बघा, जर दुसरी ट्रिक अशी, चार्ज वाढला बरोबर आहे, तर इलेक्ट्रॉन 100% कुठे ऍड करायचे? प्रोडक्टला. आणि जर चार्ज कमी झाला असेल तर लक्षात ठेवा तिथे इलेक्ट्रॉन आपल्याला कुठे ऍड करायचे? यस, रिएक्टंटला ऍड करायचे. आणि कितीने ऍड करायचे? जेवढा डिफरन्स आहे तेवढ्यांनी, जेवढा डिफरन्स आहे तितक्यांनी आपल्याला तो ऍड करायचा आहे. चला आता आपल्याला बॅलन्स करायचे आणि ओळखायचं हे ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे. फर्स्ट Fe चा चार्ज +2 +3 झाला, 1 ने वाढला बरोबर आहे ना, म्हणून 1 इलेक्ट्रॉन आपल्याला इथं ऍड करावं लागेल प्रोडक्ट साइडला. मग याने इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणून दिस इज द काय असेल तुमचं? ऑक्सिडेशन. पुढचं एक्झाम्पल, क्लोरीनचा चार्ज -1 आहे, क्लोरीनचा चार्ज -3 झाला म्हणजे कमी झाला म्हणजे 100% हे काय असणार आहे? रिडक्शन. मग कितीने कमी झाला? 2 ने कमी झाला, मग 2 इलेक्ट्रॉन आपल्याला रिएक्टंट मध्ये ऍड करावे लागतील. या एक्झाम्पल मध्ये बघा, X चा चार्ज +3 होता, तो +1 झाला म्हणजे वाढला का कमी झाला? कमी झाला. कितीने कमी झाला? 2 ने कमी झाला, मग 2 इलेक्ट्रॉन आपल्याला इथे ऍड करावे लागतील रिएक्टंटला. मग रिएक्टंटला ऍड केलं म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले म्हणून ही प्रोसेस कोणती झाली तुमची? दिस इज द रिडक्शन. आता इथे बघूया या एक्झाम्पल मध्ये, Mn+4 आहे, त्याने 3 इलेक्ट्रॉन घेतले आणि आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर तिथे चार्ज कमी होतो. कितीने कमी होतो? 3 ने कमी होतो. मग +4 कमी केला म्हणजे Mn चा चार्ज किती येणार तुमचा? +1. हे झालं बॅलन्स. आता याने इलेक्ट्रॉन घेतलेत ना म्हणून दिस इज द यस काय असेल? रिडक्शन. इथे बघूयात आता या केस मध्ये स्कॅन्डियम आहे, त्याने 2 इलेक्ट्रॉन दिले, डोनेट केल्यावर चार्ज वाढणार. कितीने वाढणार? जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट केले तेवढ्यानी 2 ने वाढणार म्हणून स्कॅन्डियमचा चार्ज किती होणार? +2 आणि इथे इलेक्ट्रॉन प्रोडक्टला आहे, सो दिस इज 100% ऑक्सिडेशन. इकडे या Ba+2 इलेक्ट्रॉन घेतला, ऍक्सेप्ट केला म्हणजे चार्ज कमी होणार. कितीने कमी होणार? 1 ने कमी होणार. Ba चा +2 आहे, 1 ने कमी केला, Ba+1 झाला. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, सो दिस इज द रिडक्शन. इथं बघूयात आता O-2 आहे, इथं O चा 0 झाला. लक्ष द्या बरं का, -2 चा 0 झाला म्हणजे वाढला का कमी झाला? वाढला ना. कितीने वाढला? 2 ने वाढला बरोबर आहे. कितीने वाढला? 2 ने वाढला म्हणजे याने काय केलं असेल? 2 इलेक्ट्रॉन इथं ऍक्सेप्ट का डोनेट केले बरोबर आहे का? हेच महत्वाचं आहे बरं का. याचा चार्ज -2 आहे, ह्याचा चार्ज किती झाला? 0 झाला. ऑक्सिजनचा चार्ज 0 झाला म्हणजे वाढला चार्ज. कितीने वाढला? 2 ने. म्हणून 2 इलेक्ट्रॉन आपल्याला इथे डोनेट करावे लागतील आणि हे इलेक्ट्रॉन डोनेट झाले म्हणजे हे काय असणार आहे तुमचं? दिस इज ऑक्सिडेशन. आता इथं बघा, इथं पण टिटॅनियमचा चार्ज +2 आहे, तो +3 झाला, वाढला. कितीने वाढला? 1 ने वाढला. म्हणून वाढला असेल तर इलेक्ट्रॉन आपण कुठे ऍड करतो? प्रोडक्टला ऍड केला म्हणजे डोनेट झाला. दिस इज ऑक्सिडेशन. आता इथं बघा, Y चा चार्ज आहे 0, Y चा चार्ज झाला -2, कमी झाला. याचा 0 चा -2 झाला.
कमी झाला कितीने? 2ने. म्हणजे यांनी 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले असतील. सो दिस इज द काय असेल बेटा? रिडक्शन. आता या केसमध्ये याचा चार्ज किती आहे? +1. तो झाला +2. +1 चा +2 झाला म्हणजे वाढला. कितीने वाढला? 1ने वाढला. मग चार्ज वाढला असेल तर इलेक्ट्रॉन कुठली? तो आपण प्रोडक्टला, आणि प्रोडक्टला लिहिले म्हणजे ऑक्सिडेशन. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ठीक आहे. चला थांबूयात आपण इथं. उद्या पुढच्या पार्ट